छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरती जो काय प्रकार घडला त्या प्रकारात संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे। आता याच घटनेसंदर्भात नवनवीन खुलासे होऊ लागलेले आहेत। केवळ नवीन आयफोन न मिळाल्यानं आयुष्याचा शेवट करण्याच्या उद्देशानं डोंगरावर गेलेल्या कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला। तर आपल्या डोळ्या देखत नवरा आणि मुलाचा मृत्यू झालेला पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईने देखील काही सेकंदात त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवलं। एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरलाय। कुणाल मुरलीधर चांदवडे असं या 18 वर्षाच्या तरुणाचं नाव होतं। चांदवडे कुटुंबात 6 वर्षांपूर्वी दुर्घटना घडली होती। गेल्या 6 वर्षांपूर्वी चांदवडे कुटुंबात कलह सुरू होता। मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे यांना 2 मुलं होती। मुरलीधर चांदवडे हे ट्रक चालक होते, त्यामुळे ते घरातून सतत बाहेर असायचे। तर 6 वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचं आजारामुळे निधन झालं। तेव्हापासून कुटुंबात सतत खटके उडत होते अशी माहिती समोर आली आहे। मुरलीधर सतत कामानिमित्त घराबाहेर असल्यानं कुणालवर कधीच कुणाचा कंट्रोल आला नाही। वडिलांशी त्याचं पटत नव्हतं अशी चर्चा देखील नातेवाईकांमध्ये होत होती। आता 2 दिवसांपूर्वी वडील घरी आल्यानंतर भांडणं झाली होती। त्यानंतर कुणालनं टोकाचा निर्णय घेतला असं समजतंय। कुणालचं वडिलांसोबत पटत नव्हतं, पण आईचं म्हणणं तो ऐकायचा। पण डोंगरावर आई शेवटपर्यंत आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्याकडे विनवण्या करत होती। मात्र लेकानं काहीच ऐकलं नाही आणि क्षणात अख्खं कुटुंब संपलं। तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, मला सोडून जाऊ नकोस रे, असं म्हणत आईने मंगळसूत्र काढून फेकलं होतं। पण मुलानं काहीच ऐकलं नाही। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कुणालचा आणि त्याच्या वडिलांचा वाद सुरू होता। वडिलांकडून खर्चाला पैसे न मिळणं आणि आयफोनच्या मोबाईलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात घर करून बसली होती। त्याने स्वतःचा महागडा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकून दिली। आई, माझं कुणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाहीये, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाहीये, असं म्हणत त्यानं आपली व्यथा आईसमोर मांडली होती।